भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, भक्ती प्रेम सुख, भक्ती प्रेम सुख, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम, नेनवे 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 आणि काय, आणि का, आणि का, आणि काय, भक्ती प्रेम सुख नेनवे 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 आणि का, आणि का, आणि का, पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाली जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, आत्मनिष्ठ झाले, आत्मनिष्ठ जरी झाली जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाली जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, परी भक्ती सुख दुर्लभ त्या, भक्ती प्रेम सुख नेनवी आणि का, नेनवे आणि का, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, आत्मनिष्ठ जरी झाले, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, दुःखा मने कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई, तुका मने कृपा करील नारायण, तुका मने कृपा 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 करील नारायण, 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 तरीच 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 हे वर्म पडे ठाई, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का,
पंडित वाचक ज्ञानी आसीन आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्याय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन करता 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 एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंधुर्वदन देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारासि नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवी सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशिसुजाड्यपहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पदे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम् ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितम् रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम
श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रण कर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम, श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयाल, रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां पातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं अष्टप्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। मान मोहन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, गोपाला गोपाला गोपाला। मन मोहन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला। हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुली वाहन, गणपतीला तुरी वाहन, महादेव पिंडीवरी बेल शुभ हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शुभ हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल राखुमाई, 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 जय जय विठ्ठल राखुमाई। ओम नमो नारायण, वेद पारायण सत्यनारायण। ओम नमो नारायण, श्रीमद नारायण, भगवत नारायण, श्रीमद नारायण। ओम नमो नारायण, श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण, नारायण विद पारायण। ओम नमो सत्यनारायण। हे भोळ्या शंकराय, हे भोळ्या शंकराय, आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची। हे भोळ्या शंकराय, हे भोळ्या शंकराय। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः।
मनोजव मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। समागत्य निष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 250 ते 271। ओम नमो जी आद्या विद प्रतिपाद्या जय जय सो संवेदा आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय। श्री गणेशाय नमः। आता शरीराची तयाची आठाई आडनावही उरले नाही। तरी कोणे काळे काही निमित्ते पाहे पाव। मग मार्गाते कासया शोधावी कोणे कोठोनिके जावी। जरी देश कालादी आघवे आपणची असे। आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेतीचे आकाश लागे नीट वाटे। वाटा लागे तरी गगना भेटे यरवी चुके। पाहे पा ऐसे हन आहे कि तो आकारूची जाये। यर गगन ते गगनची आहे घटत्वाही आदी। ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गाची सांकडे। तया सोहम सिद्धान पडे योगियाशी। या कारणे पंडुसुता तुआ होआवे योगयुक्त। ए तुले निसर्व काळी साम्यता अपैसया होईल। मग भलतेत भलते वा देह बंधू असो आत्वा जावा। परी अबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही। मग भलतेत भलते वा
देह बंधू असो आत्मा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही तो कल्पादी जन्मा नाघवे कल्पांती मरण नापलवे माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवे नाम ये निबोधे जो योगी होये तयासीच या बोधाचे निटपण आहे काजे भोगाते पेलो निपाहे निज रूपाये पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वी स्वर्गी गाजती रानिवा ती सांडणी मानुनी पांडवा डावली जो जरी वेद अध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपदानाचे जोडले सर्व स्वहान जे जरी वेद अध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपदानाचे जोडले सर्व स्वहान जे तया आघवायाची पुण्याचा मळा बारू आतोनी जया ए फळा ते परब्रह्मांड निर्मळा सांटी न सरे जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा कंटाळा न दिसे साने पापा वेद यज्ञादी साधने जया सुखा जे विटे नासरे भोगितयाचे निपवाडे पुरे पुढती महासुखाची सोय रे भावंडची ऐशे दृष्टीचे निसुखपणे जयासी अद्रष्टाचे वैसने जे शतमकाही अंगवरे नोहेची एका तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे निहात तुकी अनुमानती कौतुकी तव हळूवट आवडे मग तया सुखाची किरीटी करोनी आगा पावुटी परब्रह्माची पाटी आरुडती ऐशे चराचरेक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोगधन जे जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिवाळा विश्वाची जो सर्वज्ञतेचा ओलावा जो यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्ण जी पांडवा प्रतिबोलिला ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांग तू तेची परियसा पुढारी मातू ज्ञानदेव मने हरि ओम तत्सतम इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया अक्षर ब्रह्म योग नामाष्टमाध्याय गोढ़ा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। विषम जरी रामचरित्र तरी ते कथा चिन्मात्र, जनार्दन कृपा अति उदार, कथा सुख स्वार स्वानंदे। विषम जरी रामचरित्र तरी ती कथा चिन्मात्र, जनार्दन कृपा अति उदार, कथा सुख सार स्वानंदे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जना सवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील पहिल्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, आईवडिलांच्या चरणी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, रामचरित्र जरी अवघड असलं, ते विषम असलं, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जणांनी मांडलेलं असलं, शतकोटी रामायण, तरी ते कथा चिन्ह मात्र। तरी पण ती कथा कशी तर चिद चिन्ह मात्र आहे, चैतन्य घन अवस्थेला पोहोचवणारी आहे। आणि ही कथा मला सांगण्याचं, माझ्याकडून करून घेण्याचं काम माझे अतिशय उदार असणारी गुरुवर्य माऊली जनार्दन स्वामी यांच्या कृपेनं या कथेचं सुख, या कथेचं सार अगदी आनंदानं, भगवत कृपेनं तुमच्या समोर मी लिहितो, मांडतो, निवेदन करतो, निरूपण करतो। असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, माझे जे वद ते वदन, सोये झाला रघुनंदना। वचना वचनी निर्वचन, कथा पावन श्रीरामे। माझ्या मुखकमळातून जी वाणी बाहेर पडते, त्या वाणीचं स्वरूपच स्वतः श्रीरामाने धारण केलेलं आहे। साळुंकी मंजुळ बोलत असे,
वाणी साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता शिकविता धनी वेगळाची. त्याप्रमाणे मी निमित्त मात्र आहे. या रामायणाच्या कथेमध्ये जी वचनं आहेत त्या वचनी ओतप्रेत रामरयाच भरलेले आहेत. रामरयाच्या कृपा आशीर्वादानं अस्तित्वानं अनुष्ठानानं प्रेरित आणि भारित झालेली ही कथा खरोखर पावन करणारी आहे. अनाथाला सनाथ करणारी, पतिताला पावन करणारी, मानव देहाचं कल्याण करणारी अशी गोड कथा आहे. नात्रया सांगतात श्रीराम कथेचा गुह्यार्थ यथार्थ वदवी रघुनाथ. माझे हाती लेखनी दौत कथा लिहवीत श्रीराम. ह्या श्रीराम कथेमध्ये जे रहस्य आहे, अनेक गूढ अनाकलनीय अकलनीय अशा प्रकारच्या कथा आहेत. त्या कथा सांगणारा, माझ्याकडून लिहून घेणारा, करता करविता श्री रघुनाथ आहे, श्रीराम आहे. माझ्या हातामध्ये लेखणी आणि शाईची दौत देणारा, माझ्याकडून कथा करवून घेणारा, लिहून घेणारा स्वतः प्रत्यक्ष भगवान परमात्मा श्रीराम आहे. मी मात्र निमित्ताला कारणीभूत आहे. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीचे देखणे आपण श्रीराम होवोनी आपण. दावी कथा निरूपण जागृती स्वप्न सुसुप्ती. भगवान परमात्म्याने माझ्यावर एवढी कृपा केलेली आहे की माझ्या नेत्र कमळाला जी दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, दृष्टीला जे देखणेपण प्राप्त झालेले आहे, त्या देखणेपणाचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा श्री रामचंद्र आहेत. ते स्वतः आपण होऊन माझ्या दृष्टीचं देखणेपण झालेले आहे. आणि कथा कशी लिहावी, काय लिहावी, या कथेचं निरूपण जागृती स्वप्न आणि सुसुप्ती म्हणजे माझ्या जागेपणी कथा सांगण्याचं काम मला रामरया करतात. मला झोप लागली आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं तर स्वप्नात येऊन सुद्धा रामकथा सांगण्याचं काम, रामकथा लिहवण्याचं कार्य माझ्याकडून रामरयाच करून घेतात. मी जरी गाढ झोपेत असलो तरी त्या गाढ झोपेत ही रामकथेची अनुभूती देणारे आणि रामकथा लिहायला उठ 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 असं म्हणणारे स्वतः प्रभू श्रीराम आहेत. असं नात्रया म्हणतात. चोर अपराधी वधयुक्त ते श्रीरामे केले निर्मुक्त. धाके चळचळा कापत आले धावत लंकेशी. भगवान परमात्म्याची फार मोठी अगाध अशा प्रकारची लीला आहे. त्या लीलेचं वर्णन करणं सामान्याचं काम नव्हे. उलट्या नामे वाल्या तरला, वाल्याचा वाल्मिकी झाला आणि राम जन्मादी रामकथा लिहिला. असा असणारा चोर अपराधी वध करणारा
तो सुद्धा रामरयांनी निर्मुक्त केला. अशा प्रकारची अवस्था प्रभूंची आहे. जागृती सोये कर्म करीता तव कर्मी प्रकटे श्रीराम कथा. स्वप्नी प्रकटे निज गुज वार्ता होय सांगता श्रीराम. नात्र या म्हणतात माझ्या सर्व अवस्थेमध्ये मला भगवान श्रीरामांचा ध्यास लागलेला आहे. मी वेडावून गेलेलो आहे, भारावून गेलेलो आहे रामकथेशिवाय रामाशिवाय मला काहीच दिसेना झालेलं आहे, काहीच स्मरेना झालेलं आहे, काहीच करू वाटेना झालेलं आहे. जागृतीमध्ये ज्यावेळेस मी कामधाम धंदा करतो, उद्योग करतो, त्यावेळेस त्या कर्मामध्ये सुद्धा रामकथाच मला दिसते, रामकथाच आठवते. जागृतीमध्ये माझी अवस्था राममय झालेली आहे. स्वप्नामध्ये सुद्धा स्वतः भगवान श्रीराम येऊन मला निज गुज वार्ता सांगतात. स्वप्नामध्ये सुद्धा प्रकट होऊन रामरया मला दर्शन देतात आणि रामकथा स्वतः श्रीराम सांगतात. सुसुप्ती करिता सुखे शयन तेथे नाही जन्म मरण. नाही कर्म धर्म आचरण सुसुप्ती पूर्ण श्रीराम. सुसुप्ती अवस्था म्हणजे काय तर आपल्याला लागलेली गाढ निद्रा, गाढ झोप. झोपला तो संपला. जो गाढ झोपेत असतो त्याला या जगाचं काहीही भान नसतं. काय चाललंय, काय होणार आहे, काही जाणार आहे, या गोष्टीचा आणि त्याचा काहीही संबंध नसतो. अशी जी सुसुप्ती अवस्था असते जिथं आपण जन्मलोय का मरणार आहे. जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, या अवस्थेचं भानही नसतं, ध्यानही नसतं. कोणत्याच गोष्टीकडे जिथं लक्ष नसतं. ज्याला आनंदानं सुख उपभोगण्याची, आराम करण्याची जी शयन अवस्था असते तिला सुसुप्ती म्हणतात. आणि सुसुप्ती अवस्थेमध्ये कर्म धर्म आचरण या विरहित गोष्टी असतात. पण अशी ही सुसुप्ती सुद्धा मला पूर्णपणानं समाधान आणि सुख देणारी माझ्या रामरयाचीच कृपा आहे, रामरयाचंच स्वरूप आहे असं नाथराया म्हणतात. करू बैसता भोजन ग्रासोग्रासी रामायण जेवणी गोड श्रीराम भजन दावी आपण श्रीराम. अहो अजून काय सांगावं. नाथराया म्हणतात मी जेवायला जरी बसलो, भोजन सुरू केलं तर प्रत्येक घास मुखामध्ये घेताना रामायणाचंच मला स्मरण होतं. जेवता 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 भगवान परमात्मा मला अशी अनुभूती देतात की राम भजन कर, रामायण कर, रामकथा लिही. अशा प्रकारची खुणगाट मला भगवान श्रीराम प्रभू स्वतः अनुभूती देऊन दाखवतात. असं रामकथेचं महात्म्य आणि भगवंताची आलेली अनुभूती, रामरयाचं झालेलं दर्शन आणि आपला अधिकार
रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, चवीचा खता रसा आत रस स्वाद श्री रघुनाथ, करोनी भोजनाचा अंत रामायणार्थ रामदावी. जरी मी भाजी भाकरी खात असलो, ती भाजी ती भाकरी त्याची ती गोडी ती चव तो गोड घास हे सगळं सगळं रामकृपेचा प्रसाद आहे. लवकरात लवकर माझं भोजन आटपून मी घ्यावं, रामरयेने मला सांगावं, रामकथा कर एकनाथा, तू रामकथा लिही. अशा प्रकारे प्रभूंनी मला सांगावं आणि म्हणून प्रभूंच्या कृपेनं आशीर्वादानच मी रामायण लिहू शकलो. आणि प्रभूंची भेट होण्यासाठी माझ्या सद्गुरु माऊलींची कृपा. जिथं रामायणाचा अर्थ, रामायणाचं गुज, रामायणाचं सार जे अतिशय गोड आहे ते प्रभूंनी मला सांगण्याचं महत्वपूर्ण अशा प्रकारचं वरदान मला प्राप्त करून दिलं. ते आनंदानं सुखानं समाधानानं मी स्वीकारलं. असं नाथराया म्हणतात, चाखता रामायण गोडी चाखू जाता रस स्वादन रस रसना रघुनंदन श्रीरामे स्वानंद भोजन रामायण अति गोड चाखू जाता रस स्वादन रस रसना रघुनंदन श्रीरामे स्वानंद भोजन रामायण अति गोड. ज्यावेळेस मी भोजनाची चव घेतो ती असणारी भोजनातली पदार्थ अवस्था, त्या पदार्थाची चव आणि माझी असणारी रसना म्हणजे जीव, याची त्रिपुटीच जणू का मावळून गेलेली आहे. आणि तो त्रिकुटी स्वरूप भगवान श्रीराम अनुभूती देत आहेत. श्रीरामाच्याच कृपेनं आशीर्वादानं श्रीरामाच्याच रूपानं स्वानंदाचं भोजन मला प्राप्त व्हावं ही भगवंताची कृपा. आणि त्या कृपा दृष्टीनंच मी अतिशय गोड असणारं रामायण लिहू शकलो. याची खुणगाठ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या रामायणाच्या माध्यमातून नाथरया करतात. चाखता रामायण गोडी रस रसना रसत्व सांडी दृष्टी दृश्याते ओसंडी जोडिता जोडी रामकथा. माझ्या सर्व इंद्रियाची काय अवस्था झालेली आहे. रामायण एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, एवढं सुंदर आहे, जीवनाचं सार्थक करणारं, मनाला सुख आणि समाधान देणारं, सर्वांग निववणारं असं गोड रामायण आहे. त्या रामायणाची गोडी किती आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे. रस, रसना आणि चव हे काही मला वेगळं वाटत नाही. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे ओसंडून भरभरून प्रेमयुक्त होऊन वाहू लागतं. आणि त्या सगळ्यामध्ये मला रामरयेची कृपा, रामरयाचं अस्तित्व, रामरयाचं प्राकट्यकरण दिसतं. आणि ही जोडी
रामकथेमुळेच मला देव जोडता आला, देव माझा सखा झाला, देव माझा सोयरा झाला. भगवान परमात्मा माझ्याकडून रामकथा करून घेतात, याला निमित्त आहे रामकथा. आणि रामकथेच्या या महात्म्यामुळेच देवानं माझ्याकडून रामायण करून घेण्याचं हे जे औचित्य साधलं, त्या भगवंताच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. असंही नाथराया म्हणतात. भगवंताची आणि या जगाची ओळख कीर्तिरूपाला येण्याचं, महत्व प्राप्त होण्याचं, भगवंताच्या भक्तिप्रेम सुखाची आशा कधीही मावळू न देण्याचं आशीर्वचन जणू भगवान परमात्म्यानं या रामकथेच्या जोडीतून जोडलेलं आहे. असं नाथराया म्हणतात. करू जाता सुखे शयन, विसरो नेदी रामायण, शेज बाज अंतुरन, होय आपण श्रीराम. करू जाता सुखी शयन, विसरो नेदी रामायण, शेज बाज अंतुरन, होय आपण श्रीराम. आणि कथा लिहित बसलो. कथा लिहून झाल्यानंतर मी आराम करायला, शयन करायला, झोपण्यासाठी जरी गेलो तरी मला कधीही भगवंतानी श्रीरामरायांनी रामायणाचा विसर पडू दिला नाही. माझं अंथरूण, माझं पांघरूण, माझा पलंग सर्वजण काही रामरायाच मला त्यात दिसत होते. रामरायाचंच रूप मला त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत होतं. रामा वाचून काहीच वेगळं नाही. जे जे दिसेल ते मला रामरूप दिसत होतं. अशी अवस्था भगवंताच्या कृपेनं नाथराया म्हणतात माझी प्राप्त झाली होती. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. आणि त्या ब्रह्मरसाची गोडी माझ्या देहाला, माझ्या जीवाला सुखाचा आनंद अनुभूती अगदी अलगत देत होती. आणि त्याचं सगळं श्रेय स्वतः रामरायाकडे जातं. कारण रामरायाच भगवान परमात्माच्या जगाचा करता धरता मालक, जगत जीवन, जनार्दन, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही, अशा भगवान परमात्म्या रामरायाला जातं. नाथराया म्हणतात रामायण लिहावया आरती, जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती, विसंबे ना रघुपती, अहोराती राम कथा. माझ्याकडून रामायण लिहून घेण्याच्या अर्थानं जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, सुसुप्तीमध्ये रामराया माझ्यापासून कधीही दूर जात नव्हते. मला कधी विसरत नव्हते, मला विसर पडू देत नव्हते. अहोरात्र रामकथा लिही लिही लिही, रामकथा पूर्ण कर असं सारखं मला भगवान परमात्मा सांगत होते. असं
रामकथेचं, रामरायाचं, भगवंताचं अनोखं अशा प्रकारचं लीलेचं महत्व नाथत्रय आपल्या शैलीमध्ये वर्णन करतात. रामायण लिहावयासाठी रामे पुरविली माझी पाठी, मी पण हरोनी हटाहटी कथा मराठी सोये धावी. रामायण लिहिण्यासाठी मला प्रेरणा देणारा, माझ्या बुद्धीला चालना देणारा, माझी पाठ पुरवणारा माझा देव, माझा लाडका भगवान परमात्मा श्रीराम माझ्या पाठीमागून हलतच नव्हता हो. त्यानं हट्ट धरला होता आणि माझं मी पण मला बाजूला ठेवून कथा लिहिण्यास भाग पाडत होता. त्यावेळी जिकडं तिकडं संस्कृतचा बोलबाला होता. मराठीमध्ये काव्य करण्यास अनुमती नव्हती. संस्कृत ही देवाची भाषा मानली जायची. आणि त्यावेळेस मी धाडस दाखवलं. भगवंताच्या हट्टानं मी रामायणाची कथा मराठीमध्ये लिहिली. असंही रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. श्रीरामाची रामकथा ते चहू मुक्ती ते हानी लाथाय, निर्भत्सून चहू पुरुषार्था कथार्थता परब्रह्म. श्री रामरायाची रामकथा किती श्रेष्ठ आहे, किती अतिश्रेष्ठ आहे, कशी महावरिष्ठ आहे हे नाथत्रय सांगताना म्हणतात. ज्या 4 मुक्ती आहेत, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता, ह्या 4 मुक्त्या जरी आपल्या पायाशी लोळण घेऊ लागल्या किंवा एकीकडे 4 मुक्त्या ठेवल्या आपल्या समोर आणि एकीकडे रामकथा ठेवली, तर आपण रामकथेचाच अंगीकार करू आणि त्या 4 मुक्त्यांना लाताळू. अशी रामभक्ताची, वैष्णवाची अवस्था आहे. एवढंच नाही तर जे 4 पुरुषार्थ आहेत, ते 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी या जीवाचा आटापिटा असतो. पण त्या जीवाला जरी 4 पुरुषार्थ एकदम प्राप्त झाले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तरी तो जीव, तो साधक त्या 4 पुरुषार्थाची निर्भत्सना करेल आणि रामकथेचा अंगीकार करेल. एवढी रामकथा सर्वश्रेष्ठ आहे. रामकथा म्हणजेच स्वतः भगवान श्रीराम आहेत, स्वतः परब्रह्म आहेत. कथेच्या अर्थामध्येच अर्थार्थी, क्षराक्षरातीत भगवान परमात्मा व्यापक स्वरूपानं, परब्रह्म रूपानं कोंदून कोंदून भरलेले आहे असं नाथत्रय सांगतात. एवढा साधकाचा स्वार्थ साधावया श्री रघुनाथ, रामायण स्वये लिहवीत शुद्ध परमार्थ रामकथा. म्हणून जो साधक आहे, ज्या जीवाला सुखरूप व्हायचंय, शिवरूप व्हायचंय, ब्रह्मस्वरूप व्हायचंय, ज्या जीवाला परमार्थ उपकार करावा वाटतो, जो जीव स्वतःला सज्जन या पदवीपर्यंत पोचण्यासाठी आटापिटा करतो, त्या सगळ्यासाठी साधकांचा स्वार्थ प्राप्त होण्यासाठी, तो त्यांना लाभ मिळण्यासाठी स्वतः श्रीराम माझ्याकडून रामायण करवून घेतात
आणि रामकथा म्हणजे शुद्ध परमार्थ आहे. रामकथा सोडून दुसरा परमार्थ नाही. रामायण, रामकथा याला वगळून जर कोणी परमार्थ करत असेल तर तो परमार्थ होऊ शकत नाही. आणि तो भगवंताकडं जोडला न जाता विरुद्ध दिशेनं नक्की जाणार आहे, याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. म्हणून शुद्ध परमार्थ म्हणजेच रामकथा आहे, हरीची कथा आहे, हरीचं गुणगान आहे, हरीची लीला आहे. ते चिंतन भगवंताचं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सगळं चिंतन त्याचं जर मनन झालं तर मग त्या साधकाचं हित होतं. म्हणूनच गोड अशा प्रकारची रामरायाची रामकथा या रामायणाच्या माध्यमातून मी अंगीकारली. भगवान प्रभूंच्या श्रीरामांच्या हट्टानं मी ते प्रेरित होऊन लिहायला घेतली. हाच माझा खरा परमार्थ आहे. या जीवनाचं अनमोल अशा प्रकारचं निजधन मला प्राप्त झालेलं आहे असं नात्रय म्हणतात. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ. तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुस्तरी काहीच नेने बोलतो वचने. अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भगवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशाम. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाय सगुणा निर्गुणा जगजनित्य जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्या माझी चरणी. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. 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 केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल